यो कुणाल मिस्त्री आलाय आमचा. वेल्डर सॉरी सिमेंट कालूया. कुणाल मिस्त्री आणि कुलदीप मिस्त्री. ये बहुत बड़े ये काय बोलतात ते उस्ताद. दिल्ली से उस्ताद बुलाया. कुलदीप उस्ताद डॉमिनंट स्पेशलिस्ट दिल्लीवरून आलेत. डॉमिनर जी 2019चा मॉडेल चा कसला शिम्स काय शिम्सचा काम करायला. ये आई सवली फुवारा ते का. हे बघा गाडीची अवस्था गाईज. आणि हिचं आपल्याला शिम्सचा काम करते काय. डॉक्टर सांग तुमचा रिव्ह्यू दे जरा भाई. गाडी खोलल्यानंतर मी सांगेन काय काय ओके ओके ओके. सिम्सचा काम करायचं आहे. सोल्युशन सांगशील काय. पोल्यूशन सोल्युशन सोल्यूशन. तुझा काय म्हणणं आहे कुणाल. 300 रुपये की आती है. किती 300 रुपये की आती है. सेपरेट आती है वो. क्या 300 रुपये. फटे तो फटे ना वा भी ना घटे. साल्टी जेली तरी चालेल. रुबाब कमी नाही झाला पाहिजे. बजाज स्पेशालिस्ट शारदा ऑटोमोबाईल्स अलिबाग. अलिबाग इथे स्वतःच्या गाडीचं काम स्वतः पहिले खोला गाडी नंतर तो खोलेल. डॉक्टर जी. आता बघूया सिम्सचं काम करायचं आपलं. कोणतं सिम्स कुठला जिओचा काय कुठला बघूया. बजाजचं सिम्स. आणि आमचे टेक्निशियन आहेत कुलदीप भाऊ. तुम्हाला कोणाला डिटेलिंग करायची असेल पॉवरफुल पॉलिशिंग तर कुलदीप भाऊला कॉन्टॅक्ट करा. आमच्या मोती गराज. मोती गराज कारावी. किती झाली आपली एअर फिल्टर तरी आहे का. हाय थोडं हाय रे हाय हाय एअर फिल्टर आहे. तरी पण तो पण चेंज करून नाही एअर ते स्क्रू पडतील बघ. एअर फिल्टरचे बोल्ट पडतील. दे भावा काढून ठेवतो ना. तो राहू दे असं ठेवतो तू. तिथनं मी हे होतील हो. एक काम कर ना. येऊ जा रे भावा. ठीक आहे. आत्ताच या NS200चा पण इंजिन रिबिल्ड करून झालेला आहे. डॉक्टर प्रीतम. हा याचा परत लग्न करायचं आहे गाईज. काय बोलता. रील कधी रिलीज आहे तुमची. आमची रील रिलीज झाल्यावर तुम्हाला आम्ही सांगतो. दादा 4 महिन्यानंतर व्हिडिओ येईल. नाही 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 नाही. मनीष फ्लॉवर सारखा ब्लॉगर आहे मी. एकदा रेकॉर्ड केला ना की नाही 6 वर्ष झालं तरी डाटाच भेटत नाही. त्याला विचार. गोप्रो एप्रो घेऊन आलता भाई. कन्याकुमारी राईडला गेलतो तेव्हा. काय बोलता. काय खोललास. अर्थात प्रयत्नांनी मोती गॅरेजचे मालक कुलदीप पाटील आणि प्रीतम म्हात्रे यांनी इंजिन खाली आणलेलं आहे. आता बघूया काय काय त्याच्यात काय झालं याच्यात सांगा मला जरा माहिती दे. ओ कुलदीप सर काय झालं. सगळं रॉ जाईल हो. आणि हा बघा याला नाद लागलाय बैलगाडा शर्यतचा. हे उचलून घ्यायचं का इंजिन तिकडे. तिकडे घ्यायचं मग कुठं ओपन करतात. बाकी काय झालं उचलू या इंजिन घेऊया तिकडे आतमध्ये. याचा पडलाय काय असेल ते या सर. चला घ्या उचला. तो रबर उचल तू. तो रबर तिथं ठेवायला लागेल. रबरावर ठेवशील ना काय कशावर ठेवशील. अरे हेक्ट्या काय उचलणार आहे ते. कासूचा हनुमान डबा खाला येई. तू जाशील तू जाशील बघू दे. ये बाबा हे मोती गॅरेजचा मालक बघ आपला. गरम उचलते रे. हे दाखवतो का असं का. आय 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 फायबरची हातोडी नाही आमच्याकडे. हाय फायबरची हातोडी आहे. मग ती काही ठेवली ती आतमध्ये आहे. ती आतमध्ये माझी आहे काराची नाही बरं. तू गाईज बघूया आता वैभव सरांना काय काय फटका लागतोय. कॅम गेलेला आहे. उडालेला आहे. कोणता उडलाय. इंटेकचा उडाला. इंटेकचा उडला. इंटेकचा स्वस्त आहे ना का इंटेकचा महाग आहे? काहीतरी ना एक 1300-1200 रुपये आहे कॅमचा एक कोणता तरी. ठीक आहे बघू घे आपला कुठला गेलाय कुठला नाही. हा गेलेलाच आहे. याला घुमव. इंजिन रोटेट कर.
इंजिन रोटरी करायला ते असं नाही कोणती रोटरी हा कुठला एक्झॉस्ट इंटेक्स आहे ना. टेकचा आणि हा एक्झॉस्टचा. इंटेक्सचा कॅम गेलाय आता एक्झॉस्टचा बघूया आपण काय गेम आहे. सायलेन्सवर खोल प्रीतम दा. हे खोल तसं आजच्या टिपाने स्लीव काढून घेतो. चेन टेन्शन लूज करून घे. टेस्टर हे कसं नाही तो का पुढं ऑइल क्लीनच वाटते ना. ऑइल चांगला आहे रे. शिव का त्याने आता जस्ट सर्व्हिस केली बोलला ना तो भाऊ. काय बोलता. रेंजचं बोलले ना आता रेंजचं इंजिन जोडा गेलेलं नाही KTM कुठं मध्ये रे. कधी त्याची शनिवारी गेल्या. थांबा याची काय कंडिशन आहे. ओके ओके आणा सर आपण गेलाय बघ. आपण गेलेला आहे. 3,000 रुपये लागू झालेत. 3,000 रुपये लाव. पुढचं बघूया आता. पुढचं काय लागू. टायमिंग चेन टाकायचीच आहे आपल्याला. हे टाकायला लागलं टायमिंग चेन टाकायचंच आहे. आणि हे पण टाकायला लागतील ना काय बोलतात ते. रॉकर आरामची काय कंडिशन आहे बघूया आता. तारीख ठरली काय. मी काय बोलतो पहिले लॉटचे याच्यानंच फॉल्ट होता काय. त्याच्यानं फॉल्ट होता ना. म्हणजे हे लवकर वेअर आउट होतं ना. सहजासहजी हेड नाही चेंज करत. हे चेंज करता दोन्ही कॅम रॉकर झालं? रॉकर गेला. लवकर गेला. चेन सोडू काय. कशाला सोडतं. चेन सोड. 1 2 हा ओके आहे पण काय करायचं. तू पण टाकून देऊ ना. मग 40 टाकायला लागते चार Sorry, टाकू टाकू. टाकू. सिम्सची काय गेम आहे. सिम्स सिम्स आता 4 पुढ्या बनवावं लागतील. ते बनवू. हे काय गेम आहे हे असं ते. तशी 4 पुढ्या बनवावं लागतील. 4 पुढ्यांमध्ये 4 रॉकेट ठेवायला हे ठेवावं लागतील. काय कुठलं येते. नंतर परत महत्वाला लागतेच ना आपल्याला. वॉल नवीन टाकल्यानंतर वॉल नवीनच टाकू ना मग आता रॉक कॅम्पशो. आता काय करायचं आपण ऑइल काढून स्ट्रेनर पण काढला परत टाकायचं. प्लस साईड कॉलेज आहे ना. मोती गराज वॉल फिटिंग. आता होईल काय. काय बोलता. आता होईल काय तिकडे. कुठं नाही होणार. काय तर बरं होईल. काय बोलता. एवढं डायरेक्ट लाव वॉल पण लावणार ते. तू मलाच काय दाखवतो ते आपण दाखव. हो बोल काहीतरी बोल. तू खतम करतो तुला. युट्यूब लाईव्ह. अरे भावा तिथे काम चाललंय ते पहिले बघ ना. अरे तुझी लँग्वेज का भावा चेंज झाली. काय होतं आम्हाला सांग जरा. त्या भावाने अगोदरच खोलून ठेवलेलं आहे सर्व. ते एक्झॉस्ट कुठला इंटेक्सचा कुठला कसं समजणार आता. बघ नाही तू पार्ट नाही बघ सर्व सेम आहे का. काठी बदल आहे बघ कुठले याच्यात. ऑइल सील फिट केली या मोठ्या आहेत का थोड्या. आपल्या आपल्यापेक्षा मोठ्या तेच बोलतात. म्हणून त्याला बोललो ऑइल सील बरोबर नंबरवरच्या जाणं.
आपण याच्या का कोणत्या गाडीला टाकलेल्या? अरे आपण यामाच्या पण टाकलेलं नाही 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 पॅशन याच्या स्प्लेंडरच्या टाकलेल्या ना. स्प्लेंडरच्या पण बसतात ना असेल. स्प्लेंडरच्या बसतात, यामाच्या पण बसवलेल्या. आम्ही काही करू शकतो. आम्ही आहोत टाइम नाही तर करणार काय, देतच नाही किती मला. तुला नाही देत. नवीन टेम्परेचर सेन्सर आहे ना. नाही ऑइल प्रेशरचा आहे तो. सांगतंय दे इथं पेन माझ्याकडे. राजू नाही जा पुलं रंजा जा. पुढे भेटत नाही. येईल नाही. सिक लॅम्प काय बघ तिथं बघ दादा. असला तर मग ठेव फ्रीज मध्ये. टायमिंग झालं ना. टाइम दाखव नको असा. का काय दिलंय? इंजन का हो गया टाइमिंग. अच्छा यो गोंडू बघा भेंडी काय ते लागलं त्याच्यात. बोल्ट होता त्याच्यात. इथं बोल्ट ऐकून आलेला तो. हा इथं ना. ओके ओके ओके. इन्व्हर्टर त्या टीव्ही चालूच असतं. बघ आता दोन्ही कॅम चेंज केलं. अजून काय केलं पण कॅम सिम अजून काय चेंज केलं. रॉकर टायमिंग चेंज टेन्शनर गाईड अजून काय नाही ना. टायमिंग पण सरळ झाला असं. हा आता आला बरोबर ना कुलदीप. मोती गराज काय वाटतंय? थोडासा हल्ला आहे बरोबर आहे. थोडासा वाकडा वाटतं. इकडे गेलाय थोडा खाली गेला. बाबा फायनली झालं हो बऱ्यापैकी. एक नेट कमी का असेल बघ ना इथं पाय बी दिला असेल. पेटी पेटीने ठेवली ना. कमी आहे. एक नेट कमी. तुझं वाजते काय? नाही रे भेटला का? क्लचचा हे कुठं आहे? क्लचच्या आला नाही ना. गाडीला आहे का बघ. नाही क्लचचा क्लच. इंजिन भेटतं का आखा असला? हो भेटतं ना. मग काय तुला का नवीन बजेट मधून भेटेल. 70,000 फक्त प्राईस. इंजिन पूर्ण सगळं फक्त हाणाचं बसवायचं नाही काय सेटिंग करायची. नाही डायरेक्ट ओरिजिनल डुप्लिकेट का? ओरिजिनल कंपनीतून येतो. असेंब्ली येतो ना इंजिन असेंब्ली. आणि सगळा पाईप बीप सगळं येईल ना. इंजिनचे पाय जेवढे आहेत ना हे याला लागलेले हो, तेवढे ते सगळे. इंजिन नंबरचा कसा काय? ते नंतर तुम्ही मारून घ्या. मारून तू बोला 16 तर आणि पाण्यात लावला चुकीचा. 14च आपण डॉमिनर 14च आहे ना. तिथं बसला 16चा आहे तुझा. याचा 16चा आहे माझा 14चा आहे. स्पार्क प्लग कुठं आहे तुझं? काय त्याला पहिला इंजिन सरळ करूया. 1 2 3 4 या पॉइंट मधून ऑइल यायला पाहिजे. ऑइल यायला पाहिजे. धरू काय? हा धर ना. उराचा नाही ना. हा काय होऊ दे. पंपर चालू होते. आलं बघ. आले ना काय उडवतो ना कॅमवर. उडवत आहे चारी उडवतो का कॅम फिरतात. येऊ नये उडवा ना येऊ नये उडवं. कुठला उडला उडवत. यो उडवतो यो उडवतो यो उडवा नाही ना यो उडवा. हा ठीक आहे बस. नाही ना सिम्सचा प्रॉब्लेम कशामुळे येतो कळलं का? परत एकदा चेक करतेस काय? परत चेक कर परत. येते कमी येते ऑइल. कमी येते. पाय तेवढा प्रेशर नाही टाकत बघ. ते बघ नाही यो आता फेकायला लागला. तो फेकते या साईडचा नाही फेकत. हा फेकतोय. अरे हे दोन नाही हा फेकत. नाही फेकत. हा नाही फेकत. हा नाही फेकत. बरोबर तेच जातात. तेच गेले त्यांनी. गेलं तेच गेलेले ना.
नाही नाही तेच गेलेले नाही नाही, मी काय बोलते मग ते खोलून काय चोका बसल? अरे तेच एक हे झालं ना, इथलं एक कॅम्प गेलता आणि तिकडचं रॉकरवर एक गेलता ना. ना तेव्हा नाही ना ते चालतो. तुला चालतं तर मी काय करू? सातचा घे सातचा सातचा मागाशी मी घेतलेला. तो तिथं घेतलं एवढं सातचा वाटत नाही, सहाचा असेल मला वाटतं. सहाचा असेल ना, बघ बघ चेक कर. सातचा नसावा म्हणजे सहाचा घे. सहाचा ना, सहाचा कुठला? तोच घे बघ दे. 8चा मग तो बघ तो कितीचा आहे. तो 6चा घे. जेट साफ करा. टी कुठे आहे टी? असं काय करायचं. आणि ही आहे ओके. हा दे इकडं. त्याला साफ मारता दे. लाईन मध्ये काय लोड नाही ना. भाऊ हे बघ क्लीनर आहे ना, दे इकडं. क्लिअर मार जरा. ओके. नाही रे जाम आहे. जेट जाम झालं की लपडा होतं ना. नाही, ऑइलचा. झाला. झाला पेशंट राहते. काय होतात मध्ये खिस्सी बघ. नाही येत. हवा नाही येत. येते हे बघ इकडे बघ. येते दाबून त्याचा असा करो टाइमिंग चेक वापिस. अरे इथं अडून काय मरत. झाला तो यात्रेला जाणार होता, त्याची यात्रा निघली इथंच. मी एकटो जाईल. जाईल तो रे बाबा एकटा पण. अरे झोपते डुलक्या मारते ठीक ना आहे घरात. कॅन्सल. तुम्हाला बघतो ना मी चेत पाटणा. जाता ते कुठं. बघ चेक करा. चेक आला आला सगळीकडचे आला. सगळीकडे आला ऑइल गाई. ऑइल आला सगळीकडे आला. कमी काय वाटतं? आता बॅचवर चालतोय तो. ओके ओके ओके. किती येईल ते पिचकाऱ्या उडत असतील नुसत्या. आता एवढा प्रेशर आहे. मागाशी तर ते दोघांचे काय चला खर्चा पण नाही ना गेला. फिटिंग झाली. टाईट मारत आहे का? आता बघूया. काय मारलं नाही. थांब जरासा. कशाला पकडतो. पहिला सेल्फ. तो करायचा. जास्त काही बेकार रे. काय येत नाही सगळं? काय यार. कडक रे. अजून आमच्याकडे. कडक. तरी अजून रेडिएटर लावलाय नाही, तरी एकदम सायलेंट झालं बघ इंजिन. बेंडी काय वाटतं साहेब? फिटिंग केलं अजून क्लिअर आहे. ते का अजून हे बी आवाज मारतोय. टोटल पूर्ण फिटिंग केल्या होता. बघूया कशाला. पाणी कुठलं येतं रे?
झाला 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 फॅन झाला. इंजिन गरम नाही पण एवढा आई, सीट घे फॅन चालू व्हायला पाहिजे ना, झाला ना. फॅन चालू व्हायला पाहिजे ना, म्हणून बाकी आहे. फॅन चालू झाला ना, काम पण सक्सेस झाला. थांब, थांब, थांब. कूलेंट का एयर निकल रहा है भाई. बस अरे हे गाडीची गरजच नाही हो, समजलं काय म्हणून सांगता काय तुला स्लो टाका सांगितलं, तुला स्लो काय टाका सांगितलं मी, गेअर काढायला लागतच ना, आता इथनं काढला ना. चेक करत होतो पण गेअर लागत आलीच नाही, डायरेक्ट तुला झाला. बबल राहतात म्हणून